ऋण निर्णय आणि दिवाळी स्नेह मिलन या निमित्ताने आज होत असलेल्या या मेळाव्याचे सन्माननीय अध्यक्ष, आपले लाडके नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, ज्यांचे विचार आपण नुकतेच ऐकले, ते माझे स्नेही आणि आपले लाडके खासदार आदरणीय डॉक्टर शिवाजी काळगेजी, आदरणीय बंडाप्पा काळगेजी, आबासाहेब पाटीलजी, ॲडव्होकेट दीपक सूळ, संजय शेटेजी, सुदर्शन बिराजदारजी, स्मिता खानापुरेजी, डॉक्टर अरविंद भातांब्रेजी, ॲडव्होकेट राजमानेजी, हृदयनाथ डांगे, गिरीश ब्याळे, हमनेजी, चंद्रकांत झरीगुंटे, जितेंद्र स्वामी, दगडूअप्पा मिटकरी, अशोकराव गोविंदपूरकरजी, बसवंतप्पा भरडेजी, लक्ष्मीकांत मंठाळेजी, पूजा पंचाक्षरीजी, लताताई मुद्देजी, रामस्वामी, सोनू डगवाले, त्र्यंबक स्वामी, दयानंद बिडवे, धनराज पाटील, महेश कोळे, श्री विभूते, अंकल कोटे, शिवकांत स्वामी, प्रवीण बिराजदार, महेश नागलगावे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले लिंगायत समाज बांधव, भगिनी, तरुण मित्रांनो, मी सर्वप्रथम महात्मा बसवेश्वरांच्या चरणी नतमस्तक होतो, त्यांच्या विचारांना अभिवादन करतो आणि आपल्या पुढं माझे विचार व्यक्त करतो. आपले खासदार डॉक्टर शिवाजी काळगे यांनी आपल्याला या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे. डॉक्टर शिवाजी काळगे हे एक चर्चेतलं नाव. गेल्या काही काळापासून डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव नेहमी चर्चेत असत आणि त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं की बराच काळ त्यांच्या नावाची चर्चा सार्वजनिक जीवनामध्ये ही होत असत आणि अगदी संधी आता मिळेल तेव्हा मिळेल अशी परिस्थिती असताना अनेक वेळा ती संधी हुकली आणि मग काही दिवसापूर्वी भारताच्या सार्वत्रिक निवडणुका जेव्हा झाल्या, पुन्हा त्यांचं नाव चर्चेत आलं आणि साधारणतः सारेच डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या नावाची चर्चा करत असत. भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये एखाद्या व्यक्तीला निवडून द्यायचंय, अशा व्यक्तींमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव अलीकडेही चर्चेत राहिलं
आणि म्हणून फक्त तुम्हाला असं वाटत नव्हतं की डॉक्टर शिवाजी काळगे निवडून येतील. लातूर जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये ही चर्चा होती की यांना जर तिकीट मिळालं तर निवडून येण्याची क्षमता यांच्यामध्ये आहे, अशी लातूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये चर्चा होती. मनोज जरांगे पाटलांचं आजचंच वाक्य आहे की एका समाजाच्या जीवावर निवडणुका लढवता येत नाहीत. आणि म्हणून एखादी व्यक्ती सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा कार्य करायचं ठरवते त्याला सर्वांचा पाठिंबा आवश्यक असतो. आणि म्हणून अजात शत्रू असं मी जर डॉक्टर शिवाजी काळगे यांचं वर्णन केलं तर ते चुकीचं होऊ नये हे देखील मला विनम्रपणे आपल्या पुढे मांडलं पाहिजे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षानं त्यांना संधी दिली आणि ती संधी दिली म्हणजे ती अशीच दिली नाही. जेव्हा डॉक्टर शिवाजी काळगेंनी इतरांच्या समवेत पक्षाकडे उमेदवारी मागितली तेव्हा त्यांच्या समवेत ज्यांनी उमेदवारी मागितली त्या सगळ्यांच्या संदर्भामध्ये पक्षाने विचार केला आणि एकंदरीत आजचं हे राजकीय आव्हान कोण पेलू शकेल याचं अवलोकन जेव्हा झालं तेव्हा डॉक्टर शिवाजी काळगे यांचं नाव आघाडीवर होतं. आणि म्हणून इंडिया अलायन्सचे उमेदवार म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी मिळाली. आणि मग काय घडलं तो आता इतिहास आहे. मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीनं नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे प्रदर्शन दर्शवलं 8 पैकी 7 जागा महाविकास आघाडीच्या निवडून आल्या आणि लातूरची जागा ही काँग्रेसची निवडून येणार हे डॉक्टर शिवाजी काळगे यांची उमेदवारी जाहीर झाल्याच्या क्षणापासून चर्चा होती. लातूरमध्ये तर आम्ही प्रचार केलाच, पण आम्ही नांदेडला गेलो, आम्ही बीडला गेलो, आम्ही संभाजीनगरला गेलो, आम्ही जालन्याला गेलो, नांदेडला गेलो. तिथल्या उमेदवारांचा जेव्हा आम्ही प्रचार करत असत तेव्हा तिथले कार्यकर्ते आम्हाला सांगत असतात की लातूरची तुमची सीट निवडून येते असं मी ऐकतो. आणि आपण सगळ्यांनी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे आपण उभे राहिलो. संजय शेटे असं म्हणाले की थोडक्यामध्ये भारताची सत्ता आपण काबीज नाही करू शकलो. 25 खासदार जर आपले अधिक निवडून आले असते तर आज या देशाचे पंतप्रधान राहुल गांधी असते. असा बदल या भारतातल्या नागरिकांनी करण्याचं ठरवलं होतं. असो, राजकारणामध्ये काही गोष्टी ज्या घडतात त्या आपल्याला स्वीकाराव्या लागतात. भारतामध्ये सुद्धा एनडीए यांची जी कामगिरी आहे त्याच्यावर सुद्धा अनेक प्रश्नचिन्ह आता उपस्थित होत आहेत. आणि म्हणून आता काळ बदलत चाललेला आहे. काँग्रेसच्या विचाराचं वारं आता वाहू लागलेलं आहे. आपण नेहमी काँग्रेसच्या विचाराशी
एकनिष्ठ राहिलेले आहोत. सर्व धर्म समभाव म्हणजे महात्मा बसवेश्वरांचा जो विचार आहे तो काँग्रेसचा विचार आहे असं मी म्हणालो तर ते चुकीचं होऊ नये. जात विरहित समाज हा महात्मा बसवेश्वरांनी आपल्याला दिलेला मंत्र आहे आणि काँग्रेसने सुद्धा सर्व धर्म समभाव हाच विचार सुरुवातीपासून जोपासला आणि या विचाराशी आपण एकनिष्ठ राहिलो म्हणून आज लातूरची जी प्रगती आपल्याला दिसते आहे ती याचंच हे कारण आहे की आपण एका विचारानं आपण लातूरमध्ये गुणा गोविंद्यानं नांदलो. ठेसे आप्पा तुमचा कार्यकर्ता आहे का? काँग्रेस पक्षाचा विजय झाला. हो पण कार्यकर्ता तुमचा आहे का? आज या समाजामध्ये सुद्धा अनेक व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत आणि आपल्याला याची कल्पना आहे की एखाद्या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जर राजकीय वातावरण हे जर ठीक नसेल तर त्या शहराची आणि जिल्ह्याची प्रगती होत नाही. गेल्या 50 वर्षामध्ये काँग्रेसने जे राजकारण या जिल्ह्यामध्ये आणि या शहरामध्ये केलं म्हणजे आदरणीय केशवराव सोनवणेंच्या पासून मग आदरणीय शिवराज पाटील साहेब, आदरणीय विलासराव देशमुख साहेब, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब, मी आता डॉक्टर शिवाजी काळगे, वैजनाथ शिंदे, त्रिंबक भिसे, धीरज देशमुख, आम्ही सगळे या 5 दशकामध्ये लातूरच्या कुठल्याही सामान्य माणसाच्या केसाला धक्का लागलेला नाही. तळ हातातल्या फोडासारखं जपण्याचं काम सामान्य माणसाला काँग्रेसनं केलेलं आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी हा मंत्र आपल्याला दिला, घार हिंडते आकाशी तिचे चित्त पिलापाशी. या युक्तीप्रमाणे आम्ही पावलं उचललेली आहेत. आज पुढारपण करायचं म्हणजे नुसते पांढरे कपडे घालून हिंडणं नव्हे. पुढारपण करायचं म्हणजे ज्याचं पुढारपण तुम्ही करत आहात तो पुढं आला पाहिजे, याला पुढारपण म्हणे. आणि हे आपण कधीही विसरलेले नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये अलीकडे काय चाललंय संजय शेटेंनी आपल्याला सांगितलं. महायुतीचं सरकार फोडाफोडी, खरेदी विक्री आणि अलीकडे कोण कोणत्या पक्षामध्ये येतोय आणि कोण कोणत्या पक्षामध्ये जातोय हे कळतच नाही. म्हणजे काल कोण कोणत्या पक्षामध्ये होतं आणि उद्या कोण कोणत्या पक्षामध्ये राहील हे सांगता येत नाही. रंगों में वो रंग कहां, रंगों में वो रंग कहां जो रंग लोग बदलते हैं. झटक्यात लोक रंग बदलतात. ज्या विचारानं आम्ही राजकारणाची आणि समाजकारणाची सुरुवात केली तो विचार अजूनही आम्ही अंगीकारलाय. त्या विचाराची फारकत अजूनही घेतलेली नाही आहे.
हे देखील मला मुद्दामून आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. आणि लातूरमध्ये नेहमी लातूरकरांनी गुणवत्ता निवडलेली आहे. माझा लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे, माझे प्रश्न कोण सोडवू शकतं, माझ्या अडचणीमध्ये कोण धावून येऊ शकतं, माझे स्वप्न कोण साकारू शकतं, मला कोण सुरक्षित ठेवू शकतं, याचा विचार लातूरकर करणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे. महाराष्ट्राला सावरण्याची वेळ आता 20 नोव्हेंबर रोजी आलेली आहे. महायुतीनं या महाराष्ट्राची विक्री सुरू केलेली आहे. महाराष्ट्र विकायला काढलाय. महाराष्ट्राची सूत्र आता महाराष्ट्राकडे राहिलेली नाही आहेत. महाराष्ट्राची सूत्र आता गुजरातकडे गेलेली आहेत. हे आपण सहन करणार आहोत का, याचाही विचार आपण केला पाहिजे. महाराष्ट्र कधीही दिल्ली पुढे झुकला नाही, पण अलीकडे दिल्ली पुढे रोज मुजरे करतोय महाराष्ट्र. हे तुम्ही पाहताय. हे आपण सहन करणार आहोत का? या महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो, कारण त्याचा पाया भ्रष्टाचाराने रचलेला होता. एखादा पुतळा कोसळण्याचं उदाहरण या जगामध्ये तुम्हाला कधी पाहायला मिळालं नसेल. आम्ही तरी कधी वाचलं नाही एखादा पुतळा कोसळला. आणि ज्या समुद्र किनाऱ्यावर कोकणामध्ये हा पुतळा कोसळला, तिथले लोक, तिथं सरकारनं काय सांगितलं, वाऱ्यामुळं पुतळा कोसळला. हो ना, त्या वाऱ्यामुळं झाडावरचं पान सुद्धा गळालं नाही. महायुती सरकार म्हणतं वाऱ्यामुळं पुतळा कोसळला. त्यांचा दृष्टिकोन काय? सत्तेतनं पैसा आणि पुन्हा पैशातनं सत्ता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सुरू झाल्या तेव्हा आपण टीव्हीवर पाहिलं असेल, सांगोला या परिसरामध्ये पैशानं भरलेली गाडी पकडली. हा पैसा कुठून येतोय? तुमच्या कष्टाच्या घामाचा पैसा तुम्ही कर स्वरूपामध्ये जो महाराष्ट्राला देतात, त्याच पैशाचा अपव्यय सत्ताधारी या ठिकाणी करतायत. आणि याला सुद्धा आळा घालण्याची गरज आहे. लातूरमध्ये हे लोण आम्ही येऊ दिलेलं नाही आहे. लातूरमध्ये भ्रष्टाचार मुक्त कारभार हा सातत्यानं आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. महायुतीच्या काळामध्ये लातूरकरांना सुद्धा आता थोडासा त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे, हे मी नाकारत नाही. लातूरमध्येही आता शासकीय कचेऱ्यांमध्ये सामान्य माणसाला न्याय मिळत नाही आहे. तिथेही त्याला लाच मागितली चालली आहे. हे आधी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये नव्हतं, आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या काळामध्ये नव्हतं, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये नव्हतं. आज जी काही ही हिंमत त्यांची वाढते आहे, कारण महायुतीचं सरकार आज त्यांना आश्रय देत आहे. आणि ही व्यवस्था आपल्याला बदलावी लागेल. नाहीतर आज मुंबई विक्रीला काढलेली आहे, उद्या लातूर विकायला काढायला हे मागे पुढे पाहणार नाहीत. या लातूरला आपल्याला आणखी खूप पुढे घेऊन जायचंय. या लातूरचा चौफेर विकास आपल्याला करायचा आहे. या लातूरचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आणि आता हे सगळं कार्य करण्यासाठी तुम्ही आम्हाला डॉक्टर शिवाजी काळगे हे खासदार म्हणून दिलेले आहेत. आणि म्हणून दिल्लीची कामं त्यांनी करायची, मुंबईची कामं मी करायची, असं कामाचं वाटप आम्ही आमच्या दोघांमध्ये
केलेला आहे. आणि डॉक्टर शिवाजी काळगे यांची प्रकृती सुद्धा अतिशय कष्टाळू, मितभाषी. आता राहुल गांधी, प्रियंका गांधींना सुद्धा जर काही संदेश द्यायचा असेल तर आता आम्हाला डॉक्टर शिवाजी काळगेंना कळवावं लागतं. म्हणजे आपला एक प्रतिनिधी आता कुठे पोचलाय याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. भारताच्या सर्वोच्च सभागृहामध्ये आज भारत देशातले जे दिग्गज आहेत, ज्या सभागृहामध्ये ते कार्यरत आहेत, त्या सभागृहामध्ये आपला एक प्रतिनिधी तिथं आहे, हे समाजाचं भूषण आहे. आणि 2029 साली कोण सांगावं, इंडिया अलायन्स सरकार भारतामध्ये सत्तेवर येईल, राहुल गांधी प्रधानमंत्री होतील आणि डॉक्टर शिवाजी काळगे मंत्री होतील. भविष्यामध्ये काय वाढून ठेवलंय हे कोणीही सांगू शकत नाही. पण सामान्य माणसाचं कार्य करत आपल्याला पुढे जावं लागत असतं. आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद निश्चित त्याचं फळ हे देत असतं, हे देखील मला इथं मुद्दामून सांगायचं आहे. आपल्या समाजासाठी आदरणीय विलासराव देशमुख साहेब तर राबलेच, पण आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब सुद्धा कदाचित आदरणीय विलासराव देशमुख साहेबांपेक्षा अधिक राबले. आदरणीय विलासराव देशमुख साहेब एखादी मागणी मान्य करायचे, आदरणीय शिवराज पाटील साहेब एखादी मागणी मान्य करायचे, पण लातूरमध्ये त्याची अंमलबजावणी करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब करत असतात. कधी तुम्हाला बर्डे आप्पा वाऱ्यावर सोडलं नाही. जी कामं इथं झाली त्या सगळ्या कामामध्ये काँग्रेसचा हात आहे. काही कामं राहिलेली आहेत, कण्हेरीच्या तुमच्या स्मशानभूमीची अडचण आहे, मला माहिती आहे, त्याच्यामध्ये सुद्धा मध्यस्थी करण्याची आमची भूमिका असेल आणि अवघ्या काही महिन्यामध्ये तो देखील प्रश्न आम्ही मिटवून देऊ, हा शब्द मी आपल्याला या निमित्तानं देऊ इच्छितो. आम्ही काय केलं हे तुम्हाला माहिती आहे, पुन्हा त्याची वाच्यता करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. महात्मा बसवेश्वरांचा पुतळा असेल, समाजासाठी अंतविधीसाठी ज्या व्यवस्था लागतात त्या व्यवस्था असतील, महाराष्ट्रामध्ये समाजातल्या काही ज्या पोट जाती आहेत त्यांना इतर मागासवर्गीय प्रवर्गामध्ये घेण्यासंदर्भामध्ये काही पावलं उचलण्याचं काम असेल, मंगळवेढ्याचं जे महात्मा बसवेश्वरांचं स्मारक अजूनही पूर्ण झालेलं नाही आहे, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या मंगळवेढ्याच्या स्मारकाचा देखील उल्लेख असेल आणि येणाऱ्या काळामध्ये त्या स्मारकाला विकसित करणं हे देखील आमचं कर्तव्य राहील, हे मला या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी सांगायचं. मी सांस्कृतिक मंत्री असताना मी सांस्कृतिक खात्याला सुद्धा सूचना केल्या होत्या. बिराजदार, तुम्हाला याची आठवण असेल की महात्मा बसवेश्वराच्या वर एक चित्रपट महाराष्ट्र शासनानं सांस्कृतिक कार्य विभागानं याची निर्मिती करावी, या देखील आम्ही सूचना त्या ठिकाणी केलेल्या आहेत. तुम्ही काढलाय तो वेगळा, पण शासनानं शासकीय स्तरावर चित्रपट एक काढावा अशा देखील आम्ही त्या काळामध्ये सूचना दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये ते देखील आपल्याला काम करता येईल. आणि असे अनेक मुद्दे आहेत ज्याची आपल्याला चर्चा करता येऊ शकते.
आणि म्हणून मला असं वाटतं की अनेकानी अनेक मुद्दे या ठिकाणी आपल्या पुढं मांडलेले आहेत. खरं म्हणजे आम्ही कुणाकडेही संशयानं पाहत नाही आणि आमची ती प्रकृती नाही, आहे की नाही. आदरणीय शिवराज पाटील साहेबांना घडवण्यामध्ये तुम्ही नेहमी पुढाकार घेतला. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना घडवण्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला. मी तर नेहमीच हे सांगतो की आदरणीय शिवराज पाटील साहेबांनीच आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना, आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांना घडवलं. अनेक भाषणांमध्ये हे माझं वक्तव्य आहे आणि हे आम्ही कधीही विसरणार नाही. आणि म्हणून त्याच विचारानं आम्ही ही पावलं आता टाकत आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की इतिहासाची पुनरावृत्ती आता झालेली आहे. आणि म्हणून डॉक्टर शिवाजी काळगे हे दिल्लीला आहेत, आम्ही मुंबईला आहोत. या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला विचार करून पुढची दिशा ठरवण्याची गरज आता आलेली आहे, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये अनेक पक्ष आहेत, अनेक लोक उभे राहतात, त्यावर मी टिप्पणी करणार नाही. कारण आम्ही एका विचाराने या राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहोत. महाविकास आघाडीला निवडून आम्हाला आणायचं आहे, काँग्रेस पक्षाला आम्हाला निवडून आणायचं आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना आम्हाला निवडून आणायचं आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांना आपल्याला निवडून आणायचं आहे. आणि तो विचार घेऊन आम्ही कार्यरत आहोत. तुमचे आशीर्वाद आम्हाला महाविकास आघाडीच्या पाठीशी तुम्ही उभे करावेत ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करणार आहे. आणि म्हणून फक्त लातूर शहर विधानसभा नाही तर लातूर ग्रामीण विधानसभा, औसा विधानसभा, निलंगा विधानसभा, अहमदपूर विधानसभा, उदगीर विधानसभा या लातूर जिल्ह्यातल्या 6 पैकी 6 जागा या महाविकास आघाडीच्या आपण निवडून द्याव्यात, एवढीच विनंती या निमित्तानं मी आपल्याला या ठिकाणी करू इच्छितो. आणि आपल्यापैकी प्रत्येकाला मी आश्वस्त करू इच्छितो की अर्ध्या रात्री तुम्हाला जर अडचण असेल तर धावून येणारा हा महाविकास आघाडीचाच नेता आणि कार्यकर्ता असेल. करोना काळामध्ये सुद्धा जे आम्ही काम केलं आपण विसरलेले नाही आहोत. करोना विरुद्ध जो लढा आपण उभा केला त्या लढ्यामध्ये अगदी तुमच्या दारापर्यंत वैद्यकीय सेवा कशी उपलब्ध होईल यासाठी महाविकास आघाडी सरकारनं त्या काळामध्ये काम केलं. दुष्काळामध्ये सुद्धा पाणी पुरवठा तुमच्या दारापर्यंत आणण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. आणि आता विरोधक आम्हाला विचारतायत की तुम्ही काय केलं. आम्ही काय केलं ते आम्ही सांगू, पण या महाराष्ट्रामध्ये 10 वर्ष झाली, त्यापैकी 7.5 वर्ष महायुतीची सत्ता होती. महायुतीनं या लातूरसाठी काय केलं हे पहिल्यांदा त्यांनी सांगावं आणि त्यानंतर त्यांना आम्हाला प्रश्न करण्याचा अधिकार आहे. आणि तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून या लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 ते 2024 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही काय केलं हे सुद्धा सांगणं तुम्हाला हे माझं कर्तव्य आहे, माझी जिम्मेदारी आहे, माझं काम आहे. आणि म्हणून लातूर शहर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही 2400 कोटी रुपयाची कामं ही आपल्यासाठी मंजूर केलेली आहेत. त्याचा तपशील लातूरच्या प्रत्येक घरापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करणार आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. कुठलंही सर्वेक्षण तुम्ही उघडून पहा, महाविकास आघाडी यालाच बहुमत ते सर्वेक्षण देत आहेत. आणि आता तर मला एक नवा आकडा कळाला, संजय शेटे यांची ताजी माहिती, ताजा खबर, त्यांनी आता आपल्याला सांगितलं की 222 आमच्यापैकी प्रत्येकाला मिळेल ही जिम्मेदारी माझी आहे. आणि ठेसे आप्पा, तुम्हाला मी आधीच सांगितले आहे की इथं जर तुम्ही काम पाहताच, पण मंत्रालयामध्ये सुद्धा जर तुम्हाला एखादी कॅन्टीन पाहिजे असेल तर तेही देण्याचा शब्द या निमित्ताने मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.